नमस्कार सर्व सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, बघा आपल्याला आयुष्मान कार्ड निर्मिती करण्याकरिता प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी गूगल शीटमध्ये एक माहिती भरायची आहे। ती माहिती कशा पद्धतीने भरायची सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा ताईंनो, आपल्या सुपरवायझर मॅडमकडून अंगणवाडी सेविकांसाठी वेगळी लिंक आलेली आहे आणि मदतनीसांसाठी वेगळी लिंक आलेली आहे। तर काय करायचं आहे, जर तुम्ही सेविका असाल तर अंगणवाडी वर्करच्या लिंकवर क्लिक करायचं, जर मदतनीस असाल तर अंगणवाडी हेल्परच्या लिंकवर क्लिक करून ही माहिती भरायची। तर ती माहिती कशा पद्धतीने भरायची आपण थोडक्यात जाणून घेऊया। आज मी तुम्हाला मदतनीस ताईंची लिंक कशा पद्धतीने भरायची हे थोडक्यात जाणून दाखवणार आहे। बघा ताईंनो, या पद्धतीने लिंकवरती क्लिक केल्यानंतर असा फॉर्म हा ओपन होत आहे। तो फॉर्म ओपन झाल्यानंतर बघा इथं अंगणवाडी हेल्पर लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी अंगणवाडी वर्कर येणार। जर सेविकांची लिंक भरत असाल तर अंगणवाडी वर्कर येणार, जर मदतनीसांची लिंक भरत असाल तर इथं अंगणवाडी हेल्पर येणार। तर असं आल्यानंतर आपण सरळ याला स्क्रोल करत न्यायचं। इथं बघा काय करायचं आहे, इथं आपल्याला अंगणवाडी हेल्परचं पूर्ण नाव टाकायचं। त्याच्यानंतर बघा इथं डिसेग्नेशन भरायचं आहे, म्हणजे त्यांचं पद काय आहे। आता अंगणवाडी हेल्परशी लिहिणार आहे त्यामुळे अंगणवाडी हेल्परच इथं लिहिणार आहे। त्याच्यानंतर बघा जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करायचं, जो कोणता आपला जिल्हा असेल तो त्या जिल्ह्याचं नाव हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जिल्ह्याचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्या तालुक्याचं नाव हे टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघा प्रकल्पाचे नाव हे टाकायचे आहे। प्रकल्पाचे नाव हे पूर्णपणे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे। तर बघा इथं प्रकल्पाचं नाव टाकायचं। इथं आपल्या अंगणवाडी हेल्परचं म्हणजे अंगणवाडी मदतनीस ताईंचं गावाचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं फुल ॲड्रेस टाकायचा आहे, जो काही तुमचा पत्ता असेल तो पत्ता इथल्या बाजूला टाकायचा। त्याच्यानंतर बघा इथं मोबाईल नंबर हा टाकायचा आहे, अंगणवाडी मदतनीसांनी स्वतःचाच नंबर टाकायचा। त्याच्यानंतर बघा इथं आधार नंबर टाकायचा आहे, खालच्या बाजूला ईमेल ID टाकायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, आपलं वय काय आहे ते इथं टाकायचं आहे। इथल्या बाजूला बघा रेशन कार्ड नंबर ऑफ अंगणवाडी हेल्पर, आपल्या रेशन कार्डचा जो ऑनलाईन नंबर असतोय 12 अंकी तो नंबर टाकायचा आहे। रेशन कार्ड हा आधार कार्डला लिंक केलेला असावा सगळ्यांचा, लिंक केला असेल तर यस या बटनावरती क्लिक करायचं आहे। डू हेल्पर हॅव एन आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट, जर तुम्ही आभा ID काढला असेल, आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट काढला असेल तर तुम्ही यस या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं। बघा नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आभा ID जो आपला आभा IDचा जो नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे। आभा IDचा नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती सबमिट या बटनावरती क्लिक करून हा फॉर्म सबमिट करायचा। तर ताईंनो, तुम्ही सेविका ताई असाल किंवा मदतनीस ताई असाल, तुमच्या सुपरवायझर मॅडमने जर तुम्हाला लिंक पाठवली असेल तर तुम्ही याच पद्धतीने माहिती भरून घ्यायची आहे। फक्त अंगणवाडी सेविकांची लिंक वेगळी आहे आणि अंगणवाडी मदतनीसांची लिंक ही वेगळी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। तर बघा माहिती ही सक्सेसफुली भरली गेलेली आहे। या पद्धतीने ही आपली माहिती भरून घ्यायची आहे। हाच महत्त्वाचा व्हिडिओ आहे ताईंनो। तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल किंवा मदतनीस असाल तर तुम्ही याच पद्धतीने माहिती ही भरून पाठवा। नक्कीच तुमची ही माहिती सक्सेसफुली भरली जाणार आहे आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।